नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान याच्या पेपर 2 मधील आज आपण द्रव्यांचा विशिष्ट रोगांमध्ये उपयोग म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न आला एक्झाममध्ये की XYZ रोगामध्ये XYZ द्रव्याचा उपयोग लिहा, तर तो क्वेश्चन तुम्ही कशा पद्धतीने अटेम्प्ट केला पाहिजे, त्या आन्सरमध्ये तुमचं कोणकोणते पॉईंट्स इन्क्लूड झाले पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप उपयोगी आहे. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. की तुम्हाला सुरुवातीला SAQ विचारला जाऊ शकतो की डॅश रोगामध्ये डॅशचा उपयोग लिहा. तर डॅशमध्ये तुम्हाला एखाद्या व्याधीचं नाव दिलं जाईल आणि दुसऱ्या डॅशमध्ये तुम्हाला एखादं द्रव्य दिला जाईल. तर हा क्वेश्चन SAQला शक्यतो विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तो कसा अटेम्प्ट करायचा, LAQला सुद्धा विचारू शकतात. तर त्यामध्ये सुरुवातीला जो द्रव्य दिला आहे त्याचं तुम्हाला लॅटिन नेम, फॅमिली, त्यानंतर त्याचा गण माहिती असेल तर गण लिहायचा. त्यानंतर रस, वीर्य, विपाक आणि गुण हे पॉईंट्स तुम्ही आधी लिहिणं अपेक्षित आहे त्या द्रव्याचे. त्यानंतर तेवढं लिहून झाल्यानंतर तुम्ही असं लिहू शकता की वरील रसादी गुणांमुळे तो द्रव्य हा त्या रोगामध्ये उपयोगी ठरतो. व नंतर खाली लाईन जोडायची की ते द्रव्य हे डॅश रोगामधील प्रमुख औषध आहे. तुम्हाला हे कधी लिहायचं, आधी रस, वीर्य, विपाक आणि त्याचे गुण सोबतच. तर जर ते प्रभावाने काम करत असेल तर त्याचं ते कर्म स्पष्ट करायचं. तर हे सर्व पॉईंट्स लिहून झाल्याच्या नंतर हे 2 वाक्य लिहायचे. तर आता जो आपण शॉर्ट फॉर्मॅट पाहिला किंवा समजा ट्रिक पाहिली तर ती अप्लाय कशी करायची पाहूयात. तर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून हरिद्राचं प्रमेयग्न कर्म, तर त्यामध्ये काय लिहायचं आधी तुम्ही, तर हरिद्राचे रस, वीर्य, विपाक, गुण लिहायचं, त्याचा फॅमिली, लॅटिन नेम, फॅमिली लिहायचं. व त्यानंतर हे लिहायचे ते हरिद्रा हे कफ आणि पित्तच प्रमेयामध्ये हरिद्राचा वापर केला जातो. त्यानंतर उष्ण, वीर्य आणि कटू विपाकाने ते कफ शमन कार्य करतं. हळदीचं चूर्ण, आमलकी रस याची भावना देऊन मधासोबत त्याचं सेवन करावे. असे केल्यास ते प्रमेयामध्ये हितकर ठरतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे रक्तपित्त या व्याधीमध्ये अशोकचा उपयोग. तर सुरुवातीला तुम्ही अशोकचं लॅटिन नेम, फॅमिली, रस, वीर्य, विपाक, प्रभाव, गुण हे सर्व पॉईंट्स लिहिल्याच्या नंतर तिक्त कषाय रस व शीतवीर्यामुळे पित्त व रक्तशमन करतं अशोक. त्यानंतर अशोक हे रक्ताचं स्तंभन करतो आणि रक्तवाहिन्यांचा संकोच, रक्तस्राव थांबवतो. त्यामुळे अशोक हे रक्तपित्तामध्ये उपयोगी ठरतं. त्यानंतर रक्तप्रदर आणि कष्टार्तव, त्याचप्रमाणे रक्तप्रदर आणि कष्टार्तवमध्ये कषाय रस शीतवीर्य असल्यामुळे क्लेदाचा नाश करतं. गर्भाशय शैथिल्य उत्पन्न करून शूल व स्त्राव कमी होतो. त्यानंतर रक्तस्त्रंभन, रक्तप्रसाधन हे सुद्धा कार्य करतं. गर्भाशय क्रियाला चालना देतं. त्यानंतर गर्भशय्या व फलकोश यावर ते उत्तेजक कार्य करतं. यामध्ये कसा उपयोग करायचा आहे, तर अशोक सालचं चूर्ण आणि तांदूळ सेवन करायचं आहे. सगर्भावस्थेमध्ये अशोक घृताचं सेवन करायचं आहे. तर अशा प्रकारे रक्तपित्तामध्ये अशोकचा उपयोग आपण पाहिला. तर अशा प्रकारे तुम्हाला SAQ विचारला जाऊ शकतो. तर अशोकवर तुम्हाला रक्तपित्त, त्यानंतर रक्तप्रदर किंवा कष्टार्तवामध्ये अशोकचा उपयोग किंवा गर्भाशय रसायनसुद्धा अशोकला म्हणलेलं आहे किंवा स्त्रीमित्रसुद्धा म्हणलेलं आहे. तर यापैकी कोणताही शब्द घेऊन तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे सर्व अशोकच्या बाबतीत आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण इथं आहे कुष्ठग्न कार्य. तर बाकुचीचं कुष्ठग्न कार्य स्पष्ट करा किंवा कुष्ठामध्ये बाकुचीचा उपयोग लिहा. तर सुरुवातीला बाकुचीचं लॅटिन नेम, फॅमिली, रस, वीर्य, विपाक, प्रभाव, गुण हे सर्व पॉईंट्स लिहून झाल्याच्या नंतर तुम्ही लिहायचं की श्वित्रावरील हा मुख्य औषध आहे. त्यानंतर तिक्त रस उष्ण आणि वृक्ष गुणाने क्लेदाचं शोषण करतं. त्यानंतर कुष्ठ आणि कृमीचा नाश करतं. त्यामध्ये प्रयोग कसा करायचा, तर बाकुची आणि तीळ याचं चूर्ण किंवा मग कुष्ठाच्या डागावर बाकुचीचं तेल चोळावं. इथे एक्झाम्पल स्वरूपामध्ये तुम्हाला कुष्ठामध्ये निंबसुद्धा विचारू शकतात. चंदन, बाकुची, वचा, कांचनार हे सर्व कुष्ठ या व्याधीमध्ये उपयोगी असणारे द्रव्य आहेत. तसंच रक्तपित्तामध्ये अशोक, गुडूची, हरिद्रा आणि चंदन यांचासुद्धा उपयोग केला जातो. त्यामुळे तसेसुद्धा प्रश्न फ्रेम होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण विविध द्रव्यांचा विशिष्ट रोगामध्ये उपयोग पाहिला. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन फ्रेम केले जातात. तर हे होते काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. असेच तुम्ही इतर रोगसुद्धा पहा, त्याच्यामध्ये उपयोगी द्रव्यसुद्धा पहा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.